राईट. त्यानंतर तुम्ही जी काही सीएसएस टेक्नॉलॉजी आहे ती सीएसएस टेक्नॉलॉजी पाहिल्यानंतर तुम्ही गेला जावा स्क्रिप्ट कडे. कुठे गेलात तुम्ही? जावा स्क्रिप्ट. मग इथे काय झालं की तुम्ही HTML चं स्ट्रक्चर बनवलं, त्या स्ट्रक्चरला तुम्ही सीएसएस ने थोडीशी स्टायलिंग केली, आणि स्टायलिंग केल्यानंतर जी काही तुमची वेबसाईट आहे, जी काही तुमचं ऍप्लिकेशन आहे किंवा जे तुमचं सॉफ्टवेअर आहे, त्या सॉफ्टवेअरला फंक्शनॅलिटी देण्यासाठी तुम्ही काय केलं? जावास्क्रिप्टने फंक्शनॅलिटी दिली. जसं की घरात तुम्ही घर बांधताना वीट, सिमेंट, वाळू, लोखंड ह्याचा यूज करतात. मग त्याच प्रकारे तुम्हाला एखादं स्ट्रक्चर बनवायचे असेल तर तुम्ही HTML चा यूज करतात. मग जे घर आहे त्या घरला तुम्ही कलर देतात, प्लास्टर करतात, दरवाजा बसवतात, खिडकी बसवतात. मग जे काही डिझायनिंग करतात, मग त्या डिझायनिंग आपण काय करतो? वेबसाईटला सीएसएस ने डिझाईन करतो. त्यानंतर जसं घरात आपण लाईट फिटिंग करतो, जसं की बोर्ड मध्ये एखादा आपण ठीक आहे एखादं बटन प्रेस केलं की बटन प्रेस केल्यानंतर घरातली लाईट काय होती? ऑन होते. डबल त्या बटनला आपण प्रेस केलं तर ती लाईट काय होते? ऑफ होते. त्यानंतर एखादा आपल्याला फॅन चालू करायचा आहे तर आपण काय करतो? एक बटन प्रेस करतो. जसं आपण बटन प्रेस केलं की तो फॅन काय होतो? स्टार्ट होतो. मग त्याच प्रकारे जी काही फंक्शनॅलिटी आहे एखाद्या वेबसाईट मध्ये किंवा आपल्याला ऍप्लिकेशन मध्ये फंक्शनॅलिटी ऍड करण्यासाठी तुम्ही जावा स्क्रिप्टचा स्टडी केला. त्यानंतर जसं तुम्ही जावा स्क्रिप्टचा स्टडी केला, त्यानंतर तुम्हाला काय झालं की एक वेबसाईट झाली किंवा एक सॉफ्टवेअर बनवलं तुम्ही. त्या सॉफ्टवेअरचं स्ट्रक्चर बनवलं, त्याला स्टायलिंग दिली, त्यानंतर तुम्ही त्याला फंक्शनॅलिटी ऍड केली. मग त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम आला की जी तुमची वेबसाईट आहे त्या वेबसाईटला तुम्हाला डायनॅमिकली बनवण्यासाठी, जसं की तुम्ही आता व्हॉट्सअप यूज करता, जसं मी व्हॉट्सअप मध्ये जसं की आपल्याकडे ही गुगल मीट आहे, आणि गुगल मीट मध्ये बघा इथे एक सेंड मेसेज नावाचा काहीतरी इनपुट बॉक्स आहे, आणि त्या इनपुट बॉक्स मध्ये मी इथे काय केलं? डन राईट. काय केलं इथे? मी डन राईट केलं आणि सेंड बटनावर क्लिक केलं. काय झालं? जसं मी सेंड बटनावर क्लिक केलं की जेवढे काही आपल्या मीटिंगला जॉईन आहेत, 9-10 जण काहीतरी जॉईन आहेत, त्या सर्वांना माझा हा डन मेसेज काय होतोय? शो होतोय. म्हणजे जो डेटा आहे त्या डेटाला हँडल करण्यासाठी तुम्ही काय केलं? एक बॅकएंड टेक्नॉलॉजी शिकली. जी काही HTML आहे, CSS आहे, आणि जी काही जावास्क्रिप्ट आहे तो पार्ट कशाचा आहे? फ्रंट एंडचा पार्ट आहे. त्यानंतर तुम्ही तो डेटा आहे तो डेटा हँडल करण्यासाठी तुम्ही काय केलं की एक बॅकएंड टेक्नॉलॉजी पाहिली. जसं की बॅकएंड टेक्नॉलॉजी मध्ये काय काय येतंय की बॅकएंड मध्ये नोड.js शिकला असताल काही जण, तर काही जण पायथन शिकला असताल, तर काही जण जावा शिकला असताल, तर काही जण PHP शिकला असताल. जी काय टेक्नॉलॉजी आहे ते टेक्नॉलॉजी काय आहे? तर बॅकएंड टेक्नॉलॉजी आहे. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही तुमचं बॅकग्राऊंड नोड.js मधून असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचं बॅकग्राऊंड पायथन मध्ये असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमचं बॅकग्राऊंड जावा मधून असेल, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. तुमचं बॅकग्राऊंड PHP मधून असेल तरीही आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. जस्ट आपल्याला एक बॅकएंड टेक्नॉलॉजी येणं गरजेचं आहे. का येणे गरजेचं आहे? की आपल्याला जे ऍडव्हान्स पॉइंट पाहणार आहेत आहोत किंवा आपण पुढच्या काही जे टेक्नॉलॉजी पाहणार आहोत, त्यासाठी आपल्याला एक का होईना बॅकएंड टेक्नॉलॉजी येणे गरजेचं आहे. जस्ट इतर तर झालंय तुमचं, तुम्ही फ्रंट एंड कम्प्लीट केलंय. फ्रंट एंड कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही बॅक एंड मध्ये नोड केलं असेल किंवा नोड किंवा पायथन केलं असेल, दोन्ही केलं असेल तर गुड, व्हेरी गुड, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट एक केली असेल, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर जो तुम्ही डेटा हँडल करण्यासाठी बॅकएंड आहे, बट जो डेटा आहे
जसं की तुम्ही व्हॉट्सअप यूज करतात आणि व्हॉट्सअप आपल्याकडे आहे. जसं मी बघा, तुम्ही काल काही जणांना ठीक आहे, जस्ट काल A to Z ने एक मेसेज टाकला होता, हॅलो स्टुडंट, तुमची उद्यापासून रेग्युलर बॅच सुरू होत आहे. मग जो हा मेसेज आहे, ह्या मेसेजला आपण डेटा म्हणू शकतो. हा डेटा कधी पाठवलाय तुम्हाला? काल पाठवलाय तुम्हाला. इथे दिसते ना, येस्टरडेला हा डेटा पाठवलाय आणि हा डेटा काल पाठवलाय, तरी पण आज आपल्याला दिसतोय. म्हणजे काय केलंय, जो डेटा पाठवलाय तो डेटा काय केलाय, कुठेच तरी स्टोअर केलाय. मग तुम्हाला डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्ही काय केलंय, एक MySQL नावाची डेटाबेस पाहिलाय. काय पाहिलं तुम्ही? डेटाबेस. कोणता डेटाबेस? MySQL हा तुम्ही डेटाबेस काय केलाय, एक्सप्लोअर केलाय. का केला? की तो डेटा तुम्हाला स्टोअर करायचा. जस्ट क्वेश्चन देण्यापेक्षा मी इथे स्लॅश ऑब्लिक आहे ना, ऑप्शनल आहे तो आपल्यासाठी. इतर पॉइंट क्लिअर ऑनलाईन मध्ये की जस्ट सिम्पल आहे. फ्रंट एंड मध्ये तुम्ही कोणत्या टेक्नॉलॉजी पाहिल्या आणि बॅक एंड मध्ये कोणत्या पाहिल्या आणि डेटाबेस कोणता पाहिला. जस्ट मी तुम्हाला आज काय करणार आहे, फक्त सिलेबस इंट्रोडक्शन करून देणार आहे. आज मी तुम्हाला एक पण असा टॉपिक नाही शिकवणार. फक्त आज आपण पाहणार आहोत की इथून पुढचे आपले 1 ते 1.5 महिना आपण काय पाहणार आहोत, ह्याबद्दल आपण डिस्कस करतोय आज. म्हणजे आपण आज काय करतो, प्लॅन करतो. आज आपण प्लॅन करू आणि त्या प्लॅनला एक्झिक्यूट करण्यासाठी आपण उद्यापासून नेक्स्ट लेक्चर पासून त्या प्लॅनला एक्झिक्यूट करणार. इतर सर्वांना पॉइंट क्लिअर असेल. जस्ट आता मी माझ्या पॉइंटकडे जातो. माझा पॉइंट म्हणजे काय, की इथून पुढे आपण कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी एक्सप्लोर करणार आहोत ह्याबद्दल मी तुम्हाला सांगतो आता. फर्स्ट, सर्वात आधी आपण काय करणार आहे, टेक्नॉलॉजी पाहणार आहे किंवा एक लँग्वेज पाहणार आहे आपण. तर त्या लँग्वेजचं नाव आहे React.js. ही काय करणार आहे, आपण एक टेक्नॉलॉजी पाहणार आहोत आपण. ठीक आहे, का शिकायची, का गरज आहे, ह्याचा यूज काय, तुम्हाला जस्ट आज मी थोडस इंट्रोडक्शन देणार आहे. ओके, मग React.js मध्ये आपण कोणते कोणते टॉपिक पाहणार आहोत त्याबद्दल मी थोडस सांगतो तुम्हाला. ठीक आहे, सॉरी, थोडस माझ्याकडून मिस्टेक झाली. ओके, जस्ट माझ्याकडून थोडस नाही. तर सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत एक टेक्नॉलॉजी, म्हणजे त्या टेक्नॉलॉजीचं नाव आहे टेलवाइंड CSS. कोणती टेक्नॉलॉजी पाहणार आहोत आपण, एक टेलवाइंड CSS नावाची जी काय लँग्वेज आहे किंवा फ्रेमवर्क आहे किंवा लायब्ररी म्हणू आपण, काय आहे ते आपण पाहणार आहोत. जस्ट मी आता म्हणतो त्याला टेक्नॉलॉजी. मग आपण फर्स्ट टेलवाइंड टेक्नॉलॉजी शिकणार आहोत. मग जशी आपली टेलवाइंड CSS नावाची टेक्नॉलॉजी कंप्लीट झाली की त्यानंतर आपण पाहणार आहोत React.js. आता हे React.js काय आहे, लँग्वेज आहे, टेक्नॉलॉजी आहे की फ्रेमवर्क आहे का लायब्ररी आहे, हे आपण पाहणार आहेत आपण. ठीक आहे, जस्ट सिलेबस पाहिजे आपल्याला. मग जी काय React.js आहे, त्या React.js मध्ये आपण त्याचे काही सब पॉइंट सांगतो. जसं की React.js मध्ये आपण सिंपल सर्वात आधी पाहणार आहोत क्रिएट ऍप्लिकेशन. म्हणजे React.js मध्ये ऍप्लिकेशन कसं क्रिएट करायचं, आपण हे फर्स्ट काय करणार आहे, पाहणार आहोत. जस्ट React.js चे मी टॉपिक सांगतो, म्हणजे मेन टॉपिक सांगतो. क्रिएट ऍप्लिकेशन मध्ये पण त्याचे भरपूर सारे सब पॉइंट असतील. जस्ट मी मेन पॉइंट सांगणार. त्यानंतर आपण ऍप्लिकेशन क्रिएट करायचं पाहिल्यानंतर आपण पाहणार आहोत React प्लस
टेलवाइंड सीएसएस कनेक्शन. जसं की तुम्हाला आता मी सांगितलं, जे टेलवाइंड सीएसएस आहे ती टेक्नॉलॉजी पाहणार आपण. ती पाहिल्यानंतर रिॲक्ट जेएस ही टेक्नॉलॉजी पाहणार. मग रिॲक्ट जेएस मध्ये काय काय करणार आपण, की सर्वात आधी आपण ऍप्लिकेशन क्रिएट कसं करायचं हे पाहणार. त्यानंतर आपण रिॲक्ट रिॲक्ट जेएस प्लस जे काय आपण टेलवाइंड सीएसएस पाहिली ह्यांना कनेक्ट कसं करायचं, दोन टेक्नॉलॉजी एकत्र कशा कनेक्ट करायच्या, आपण हा एक टॉपिक पाहणार आहे. मग तो टॉपिक झाल्यानंतर डेटा हँडलिंग, म्हणजे डेटा हँडल कसा करायचा हा एक आपण टॉपिक पाहणार. डेटा हँडल हा आपण टॉपिक पाहिल्यानंतर मग आपण पाहणार आहोत जेसन सर्व्हर. आता हे जेसन सर्व्हर म्हणजे काय तुम्हाला डाऊट असेल, काही प्रॉब्लेम नाहीये. जस्ट आपण सगळे टॉपिक पाहणार तेव्हा तुम्हाला समजेल. जस्ट सिलेबस पाहायचा आहे आपल्याला आज. मग जेसन सर्व्हर झाल्यानंतर आपण पाहणार आहोत एपीआय. आता एपीआय म्हणजे काय तुम्हाला सांगायची गरज नसेल. आय थिंक असं मला वाटतंय तुम्ही पायथन मध्ये एपीआय बनवायचं शिकला असता. तुमचं पायथनच झालंय ना, सगळ्यांचं बॅकग्राऊंड पायथनच आहे ना ऑनलाईन मध्ये. मी काहीतरी क्वेश्चन विचारलाय, मला त्या क्वेश्चनचा आन्सर हवंय मेसेज बॉक्स मध्ये ऑनलाईन मध्ये. कदाचित आपल्या बॅच मध्ये एखादा जावाचा असेल, त्यांनी सांगू शकतात सर मी जावा मधून आहे. कदाचित एक जण नोड जीएस मधून असेल, त्यांनी सांगू शकतात. ठीक आहे, त्यामुळे ठीक आहे सगळे पायथनचे असतील आय थिंक असं मला वाटतंय. मग आपण काय करणार आहोत की एपीआय रिॲक्ट मध्ये कशा यूज करायच्या. ओके, त्यानंतर आपला एक टॉपिक राहील म्हणजेच प्रोजेक्ट. काय राहणार इथे, प्रोजेक्ट. रिॲक्ट मध्ये एक तुमचा प्रोजेक्ट घेतला जाईल बस. त्यानंतर आता आपण काय केलंय, टेलवाइंड पाहिली. टेलवाइंड मध्ये पॉइंट आहेत पण बट आपण ते पॉइंट सांगण्याची गरज नाही. त्यानंतर आपण रिॲक्ट जेएस टेक्नॉलॉजी पाहणार आहोत. त्यानंतर आपण जाणार आहोत पायथन कडे. आता पायथनचा यूज काय, तुम्ही म्हणता ऑलरेडी आमचं सर पायथन झालंय कम्प्लीट. बट पायथन मध्ये तुम्ही एपीआय बनवल्या आहेत की नाही ऑनलाईन मध्ये, मला एकदा सांगू शकतात तुम्ही पायथन मध्ये तुम्ही एपीआय बनवल्या आहेत की नाही. येस ऑर नो मध्ये मला आन्सर हवंय सर्वांनी. ऑनलाईन मध्ये माझा क्वेश्चन काय आहे की पायथन तुमचं ऑलरेडी पायथन झालंय सर्वांचं. ओके, तर पायथन मध्ये तुम्ही एपीआय बनवल्या आहेत की नाही माझा असा क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर मला येस ऑर नो मध्ये देऊ शकतात तुम्ही. अरे फास्ट मध्ये, मीटिंग मध्ये आहात का नाही तुम्ही, आवाज येतोय माझा. एकच जण आहे का मीटिंग मध्ये, का बाकीचे लेक्चर मध्ये नव्हते, का लेक्चर नाही केले तुम्ही. शुभांगी, योगेश, अजून आहे का नाही मीटिंग मध्ये. ओम, सार्थक, अरे बोलत चला तुम्ही. ठीक आहे, तुम्ही बोलला नाही तर मला कसं समजेल.
ठीक आहे. जस्ट आता काय होईल, तुम्हाला प्रॉब्लेम होईल. काय होईल की आतापर्यंत तुम्हाला सर शिकवत होते, सरची शिकवण्याची पद्धत वेगळी असेल आणि माझी थोडीशी वेगळी असेल. ओके, जस्ट तुम्हाला तो फ्लो रेडी व्हायला थोडासा टाइम लागेल. ओके, जस्ट आपण एकदम स्लो जाणार आहोत. नाही समजलं मला सांगत चला, तुम्ही बोलला पाहिजेत. माझं असं आहे की तुम्ही बोलला पाहिजे. तुमच्यामध्ये एवढा तरी कॉन्फिडन्स पाहिजे की मेसेज बॉक्स मध्ये आपला जो प्रश्न पडलाय तो विचारू शकतो. बनवल्यात एपीआय, ठीक आहे. नसेल बनवल्या तर आपण काय करणार, पायथन मध्ये एपीआय कशा बनवायच्या तो आपण एक टॉपिक घेणार. म्हणजे पायथन मध्ये आपण एपीआय बनवणार आणि ज्या एपीआय आपण पायथन मध्ये बनवल्या त्या एपीआय आपण काय करणार, रिॲक्ट जेएस मध्ये यूज करणार. पायथन मध्ये बनवायच्या आणि रिॲक्ट जेएस मध्ये यूज करायच्या. समजलाय पॉइंट? ऑनलाईन मध्ये जस्ट सिलेबस थोडासा समजलाय, फास्ट झाला असेल थोडस, जस्ट सिलेबस आहे आपला आज. समजलाय सर्वांना? कोणाला काही डाऊट असतील विचारू शकतात. काय आहे की जो पायथन मध्ये तुम्ही जो प्रोजेक्ट बनवलाय ती एक बॅकएंड टेक्नॉलॉजी आहे आणि जे आपण टेलवाइंड पाहणार आहोत आणि रिॲक्ट जेएस ही टेक्नॉलॉजी पाहणार आहोत, हे दोन्ही पण फ्रंट एंडचे पार्ट आहेत. समजतंय? हवं असेल तर आपण एक ई कॉमर्सची वेबसाईट घेऊ शकतो. ठीक आहे, जसा तुमचा रिस्पॉन्स असेल तसा प्रोजेक्ट असेल. जसं की मला वाटलं, ठीक आहे, मी आता सांगतो, हा डाऊट क्लिअर करा. ओके, तर मला वाटलं तुमची कॅपॅसिटी आहे 20%, तर मी काय करणार, एक बेसिक्सचा प्रोजेक्ट घेणार. मला वाटलं तुमची माइंड सेट आहे 50%, तर मी काय करणार, एक मल्टिपल पेज एक वेबसाईट घेणार आहे. तर मला वाटलं तुमचं जवळपास 80 ते, ठीक आहे, जस्ट तुमचं मी माइंड चेक करणार आहे. 80 ते 90% तुमचं माइंडसेट असेल तर आपण एक नवीन सिस्टीम कडे जाऊ शकतो. नवीन सिस्टीम म्हणजे काय की जस्ट प्रोजेक्ट. ओके, हा प्रोजेक्ट बद्दल बोलतोय मी. तर तुमचा माइंडसेट बरोबर असेल, तुम्ही प्रॅक्टिस वगैरे केली, मला वाटलं तुमचा रिस्पॉन्स बेटर आहे, तुम्हाला हे जो पुढचा मी प्रोजेक्ट घेणार आहे कॉम्प्लिकेट घेतला तरी समजेल, तर त्यासाठी आपण एक रेफरन्सला चॅट जीपीटीचा क्लोन पण बनवू शकतो किंवा रेझ्युमे चेकर पण बनवू शकतो. एआय रेझ्युमे चेकर असे आपल्याकडे भरपूर आहेत. किंवा आपण एखादा चॅटबोर्ड बनवू शकतो. जस्ट तुमचा माइंडसेटवर डिपेंड आहे. ठीक आहे गणेश? रिॲक्ट जेएस ही एक फ्रंट एंड टेक्नॉलॉजी आहे आणि पायथन ही बॅक एंड टेक्नॉलॉजी आहे. ह्या दोन्ही टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या आहेत. आपण काय करणार आहे की रिॲक्ट मध्ये फ्रंट एंड राईट करणार आणि बॅक एंड मध्ये नोड राईट करणार आणि ह्या दोघांना कनेक्ट करण्यासाठी आपण काय यूज करणार आहे, इथे एपीआय चा यूज करणार आहे. बघा, पायथन मध्ये एपीआय बनवायच्या आणि रिॲक्ट जेएस मध्ये त्या एपीआय यूज करायच्या. समजलंय गणेश? ओके, अजून कुणाला काय तो बुस्ट्रॅप आपण म्हणू शकतो. तुमच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर जी सीएसएस टेक्नॉलॉजी आहे त्या टेक्नॉलॉजीचा यूज करून आपण काय करतो, डिझायनिंग देतो, स्टाईल देतो, बरोबर ना? मग जी सीएसएस आहे त्या सीएसएस चे, सपोज सीएसएस ला आपण पॅरेंट समजू. सीएसएस कोण आहे? पॅरेंट आहे आणि त्या पॅरेंटचे 2 चाइल्ड आहेत. 2 म्हणजे 2 पेक्षा जास्त पण असू शकतात, जस्ट आपण 2 समजू. एक चाइल्ड आहे बूस्ट्रॅप आणि सेकंड चाइल्ड आहे टेलवाइंड. मग समजतंय तुम्हाला, जी टेलवाइंड आहे आणि जी बूस्ट्रॅप आहे 80 ते 90% सेम आहे, फक्त त्यांच्यामध्ये 20 ते 10% काय डिफरंट आहे. मग त्यासाठी आपण काय केलंय, टेलवाइंड सीएसएस काय केलंय आपण,
सिलेबस मध्ये घेतले, कारण तो इंडस्ट्री लेवलचा टेक्नॉलॉजी आहे किंवा फ्रेमवर्क आहे. आणि जी काही बूस्ट्रॅप आहे ती बूस्ट्रॅप तुम्हाला ऑप्शनल आहे. तुम्हाला ते बूस्ट्रॅप करायची असेल तर तुम्हाला त्या बूस्ट्रॅपचे लेक्चर भेटणार आहे, रेकॉर्डिंग लेक्चर. करायची असेल तर ऑप्शनल आहे. आताच मी सांगितलं तुम्हाला, जी सीएसएस आहे त्या सीएसएस चे दोन चाइल्ड आहेत. एक चाइल्ड आहे टेलवाइंड आणि सेकंड चाइल्ड आहे बूस्ट्रॅप. मग त्यामधली एक टेक्नॉलॉजी केली तरी काय अडचण नाहीये. नाही सर, लावून घ्या. समजलाय सोहेब? समजलाय तुम्हाला? ओके. अजून बाकीचे कुणाला काही डाऊट असेल विचारू शकता. जस्ट आपण मी तुम्हाला सिलेबस सांगतोय. ओके. आता अजून एक सांगतो तुम्हाला की जो आपला सिलेबस आहे तो किती दिवस चालणार आहे आपला. ठीक आहे, माझ्या अंदाजाने मी तुम्हाला सिलेबस सांगू शकतो किती दिवस चालेल. आता आपण एवढे टॉपिक पाहणार आहोत, जसं की टेलवाइंड सीएसएस जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी चालेल आय थिंक माझ्या अंदाजे 5 ते 6 दिवसामध्ये आपले टेलवाइंड सीएसएस कंप्लीट. किती दिवसामध्ये? 5 ते 6 दिवसामध्ये. त्यानंतर जी रिॲक्ट जेएस आहे ती रिॲक्ट जेएस आय थिंक असं मला वाटतंय त्याला जवळपास 30 दिवस लागणार आहे. किती दिवस लागतील? 30 दिवस. माझ्या अंदाजेनुसार मागे पुढे होऊ शकतात, त्यामध्ये काही डाऊट नाही. 1-2 दिवस तर मागे पुढे होतातच. ओके, सुट्टी आली वगैरे आली. त्यानंतर मी तुम्हाला सांगतो प्रोजेक्ट आपला चालेल 10 दिवस. आपला प्रोजेक्ट आय थिंक, किंवा यामध्ये पण कव्हर होऊ शकतो. 10 दिवसामध्ये आपला प्रोजेक्ट. आणि गेट आणि गिटहबला आपल्याला जवळपास लागतील माझ्या अंदाजे 2 दिवस तरी लागतील, गेट आणि गिटहब. कारण आपण प्रॉपर घेणार आहे बेसिक पासून ते गिटहब. म्हणजे किती दिवस झाले? सपोज हे आपण 5 दिवस धरले, हे 30 दिवस, 35 झाले. आणि 35 आणि 10 45 दिवस. 45 दिवस म्हणजेच आपण अराउंड 50 दिवस तर धरू शकतो मागे पुढे धरून. तर आपल्याला अजून 45 दिवस 45 डेज आपल्याला अजून स्ट्रगल करायचं. का स्ट्रगल करायचं? की हा टॉपिक आला तर तुम्ही जे आता तुम्ही टॉप 1000 मध्ये आहात तर तिथे तुम्ही 100 मध्ये येणार आहात. तुम्हाला पायथन येतं, पायथन प्लस रिॲक्ट येत आहे तर तुम्ही प्लस पॉइंट मध्ये आहात. जस्ट नाही येत तर तुम्ही प्लस मध्ये नाही. तुम्हाला रिॲक्ट येत असेल तर तुम्ही रिॲक्ट नेटिव्ह मध्ये शिकू शकता आणि त्यामध्ये अँड्रॉइड प्लस आयओएस ऍप्लिकेशन डेव्हलप करू शकता. हे पण आपण पाहूया, तुम्हाला हवं असेल तर. ठीक आहे, त्याची अजून बॅच A to Z मध्ये तर अजून आतापर्यंत ते बॅच स्टार्ट नाही झाली. ठीक आहे, जस्ट आपण पाहत होतो तुम्हाला होमवर्क काय देणार आहे. तर होमवर्क तुमच्यासाठी काय आहे की टेलवाइंड सीएसएस काय आहे, कशासाठी यूज केले जाते, त्याचा सिंटॅक्स काय आहे ते पाहायचंय. सेम रिॲक्ट जेएस बद्दल पण तुम्हाला सेम पाहायचंय. त्यानंतर थर्ड तुमच्यासाठी टॉपिक आहे एपीआय. आता हे एपीआय म्हणजे काय तुम्हाला ते स्टडी करायचंय, नोट्स काढायचे. त्यानंतर चौथा पॉइंट तुमच्यासाठी आहे गेट अँड गिटहब नेमकं काय आहे, जस्ट तुम्ही एक्सप्लोर करू शकता. हे 4 टॉपिक तुम्हाला होमवर्कला मी देतो.
नेक्स्ट लेक्चरला येताना हे चारही टॉपिक बद्दल थोडस नोट्स काढायच्यात. नोट्स काढल्यानंतर तुम्ही ग्रुपवर शेअर केल्या तर बेस्ट राहील. जस्ट एवढा आपला सिलेबस राहणार आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काही सुद्धा नाही. कुणाला काही डाऊट असेल विचारू शकतात.